आवाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे स्वतः वंदे भारतनं या ठिकाणी प्रवास करत आहेत। शिर्डीला आज महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री पोहोचणार आहेत। दरम्यान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हे देखील या ठिकाणी शिर्डीमध्ये असणार आहेत। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पद्धतीनं आवाहन केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुंबईमध्ये वंदे भारतनं आता शिर्डी दाखल होणार आहेत आणि आपण पक्षांमध्ये बघतोय की या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते वंदे भारत एक्सप्रेसनं या ठिकाणी शिर्डीच्या दिशेनं रवाना होत आहेत। नाशिक रेल्वे स्टेशनवर या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती दाखल झालेली आहे आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत जे सगळे अधिकारी आहेत ते या ठिकाणी हा वंदे भारतचा प्रवास जो आहे तो करत आहेत। 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांनी देखील अशाच पद्धतीनं पंतप्रधानांच्या एकूणच आवाहनाला प्रतिसाद देत वंदे भारतच या ठिकाणी प्रवास केला होता आणि आज आपण बघतोय की स्वतः मुख्यमंत्री सुद्धा वंदे भारत एक्सप्रेसनं या ठिकाणी शिर्डीला रवाना होत आहेत। खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की बंदोबस्त जरी सगळ्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर असला तरी एकूणच या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे की ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे की आगामी काळामध्ये सगळ्या इंधन किंवा रिसोर्सेसचा तुटवडा होऊ शकतो, त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक जी आहे तिचा पुरेपूर वापर करावा। त्यासोबतच खाजगी वाहनांचा ताफा जो आहे तो देखील कमी करण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला आपल्या ताफ्यांमधल्या गाड्या कमी केल्या आणि त्यानंतर आज या ठिकाणी आपण बघतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिर्डीमध्ये आज जो MIDC कार्यक्रम आहे, जो उद्घाटन सोहळा आहे, त्या उद्घाटन सोहळ्यासाठी ते वंदे भारत या ठिकाणी प्रवास करत आहेत। एक निरोप देण्याचा, एक मेसेज देण्याचा हा प्रयत्न आहे की ज्या पद्धतीनं हा आवाहन पंतप्रधानांच्या वतीनं करण्यात येत आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर दिग्गज नेते जे आहेत ते शिर्डीमध्ये यापूर्वीच दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री आज सकाळी या ठिकाणी वंदे भारत